नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज एका वेगळ्या विषयाला आपण थोडंसं हात घालणार आहोत. कारण आपण ज्या रायगडमध्ये राहतोय ते रायगड हे नाव आपल्याला ज्या किल्ल्याने दिलं तो किल्ला म्हणजे रायगड किल्ला. शिवरायांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली असली तरी सुद्धा शिवरायांचं स्वराज्य उमललं, शिवरायांचं स्वराज्य फुललं ते रायगडवरतीच. रायगडची भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली तर निश्चितपणे रायगड हा एकांड्या शिलेदारासारखा आजही तिथे उभा आहे. रायगड जर आपल्याला पाहायचा असेल, अनुभवायचा असेल तर तो एका दिवसात शक्यच नाही. रायगड तुम्हाला डोळ्याने कधीच पाहता येणार नाही, त्याला डोळ्यातून पाहावं लागेल. रायगडची परिक्रमा करावी लागेल आणि ही रायगडची परिक्रमा करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला निश्चितपणे अशा अनेक संस्था आहे की त्या तुम्हाला परिक्रमा घडवतात. पनवेलमधली अशीच एक संस्था आहे, तिचं नाव आहे हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आणि ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत समीर कदम. आज आपण समीर कदम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. समीर कदम गेले 17 वर्ष ह्या रायगड प्रदक्षिणेमध्ये आपलं काम करतायत, प्रदक्षिणा घडवतायत. आपण भेटूया समीर कदम यांना. समीर नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. समीर, रायगड किल्ला हा आपण रायगडकरांसाठी निश्चितपणे मानाचा बिंदू आहे, मानबिंदू आहे आणि तो रायगड किल्ला पाहणं, अनुभवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. पण रायगड किल्ला आपण जेव्हा रायगडवरती जाऊन पाहतो तो पाहणं वेगळा आणि रायगड किल्ला भोवताली पाहणं वेगळा. आम्हाला असं कळलं की तुम्ही गेली 17 वर्ष रायगडची परिक्रमा घडवताय, रायगडवरती प्रदक्षिणा लोकांना घडवता आहात. तर ही परिक्रमा घडवत असताना ही परिक्रमा घडवण्याचं प्रयोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं, तुमच्या कसं हे लक्षात आलं की हे असं केलं पाहिजे म्हणून? प्रथमतः प्रदक्षिणा ही जी सुरुवात झाली ही एक वृत्तपत्राचे वृत्तसंपादक होते. अच्छा. ते आता सध्या हयात नाही आहेत, दिवंगत श्री सोमनाथ समेळ, बांद्र्याला राहायचे ते. तर त्यांना राज्य सरकारने एकदा 1974 साली जेव्हा राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस त्यांना त्या उपक्रमाची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात 3 पुण्यतिथीच्या 300 वर्षाला म्हणजे 1980 साली ही प्रत्यक्षात अवतरली. तर ती प्रदक्षिणा झाली 30 मार्च 1980ला, पहिली प्रदक्षिणा. आणि त्या प्रदक्षिणेला, कारण प्रदक्षिणा हा लोकांना त्यावेळेला काहीच कल्पना नव्हती, आयोजकांनाही वाटलं नाही की इतका प्रतिसाद मिळेल. तर त्या प्रदक्षिणेमध्ये साधारण 700 ते 750 लोक सहभागी झाले होते. आणि ती प्रदक्षिणा करण्याचा हेतू असा की गड सगळे वरून बघतात, महाराजांची सगळी जी वरची स्थानं आहेत, बांधकाम आहे ती बघितल्या जातात, परंतु रायगडच्या चहूबाजूने रायगड पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे आणि त्यासाठी प्रदक्षिणेचे आयोजन केलं जातं. तर ती 30 मार्च 1980ला पहिल्यांदा प्रदक्षिणा झाली आणि त्यानंतर सातत्याने समेळांनी 2005 पर्यंत त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती प्रदक्षिणा अव्याहतपणे सुरू ठेवली. बरोबर. आणि त्यानंतर मी 1994 साली त्यांच्यामध्ये प्रदक्षिणेत सहभागी झालो आणि 1994 पासून आजतागायत मी सातत्याने प्रदक्षिणा करत होतो. यावर्षी माझी 27वी प्रदक्षिणा, माझी वैयक्तिक 27वी प्रदक्षिणा, वैयक्तिक 27वी आणि तुमच्या ग्रुपची संस्थेची 17वी प्रदक्षिणा झालेली आहे. यावर्षी आता 3 जानेवारीला प्रदक्षिणा पूर्ण झाली. या प्रदक्षिणेला महाराष्ट्रातून, सगळ्या मराठवाड्यातून म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्रातून, मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक इकडून सगळीकडनं लोक आली होती. आणि यामध्ये एक विशेष म्हणजे एक 7 वर्षाचा मुलगी होती आत्ताच्या प्रदक्षिणेमध्ये यामध्ये. अच्छा. क्षिप्रा गिरकर म्हणून 7 वर्षाची मुलगी, 7 वर्षाची मुलगी होती. तिनेही प्रदक्षिणा सहजगत्या पूर्ण केली. जिथे सर्वसाधारण माणसानं दम लागतो किंवा चढायला त्रास होतो तिथे ती एकटी वडील असताना सुद्धा वडिलांचा कोणताही आधार न घेता ती पूर्ण जो प्रदक्षिणेतला मुख्य भाग आहे वाघोली खिंड ती अगदी सहजगत्या चढली, जिथे आमची दमछाक आता होते. आणि एक 68 वर्षाचे पनवेलमधलीच आहेत राजकुमार ताकमोगे म्हणून. बरं. त्यांनी ती प्रदक्षिणा पूर्ण केली. म्हणजे अगदी 7 वर्षापासून 68व्या वर्षापर्यंतच सगळे शिवप्रेमी त्या ठिकाणी आले. आणि एक 70 वर्षाची गृहस्थ होते गोरेगाव, आपले रायगडमधलेच. बरोबर. हां, त्यांचं नाव प्रफुल्ल खुळे. हां. तेही दरवर्षी प्रदक्षिणेत येतातच. ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणा, पुणे सगळ्या मॅरेथॉन धावत असतात. त्यांचा रोजचा गोरेगावचा 6 किलोमीटरचा रोजचा चालण्याचा सराव आहे. असे 7 वर्षापासून 70 वर्षापर्यंतचे सर्व लोक यामध्ये सहभागी झाले होते.
समीर, कसं माहिती आहे का, जेव्हा आपण एखादा विषय आपण मनामध्ये घेतो, तो आता जे काही ज्यांनी विषय मनामध्ये घेतला होता, साकार करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत तुम्ही नव्हतात, तुम्ही नंतर त्यांना जॉईन झालात. पण जेव्हा तुम्ही जॉईन झालात तर आजची 17वी प्रदक्षिणा आहे, बरोबर की नाही? तर पहिल्या प्रदक्षिणेपासून या 17व्या प्रदक्षिणेपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे कशा पद्धतीने होत गेलेला आहे? प्रदक्षिणेचा प्रवास असा की सुरुवातीला मी ज्या वेळेला गेलो, पहिली प्रदक्षिणा मी 94 साली केली, त्यावेळेला मी एक प्रदक्षिणार्थी म्हणूनच सहभागी झालो. पण त्यानंतर असं वाटलं ती पहिल्या प्रदक्षिणेनंतर की पुन्हा या वाटेला येऊ नये, कारण एवढी अवघड प्रदक्षिणा आहे. पण काय माहिती नाही की महाराजांच्याबद्दलचं एक आदर तो वर्षभराने ओढून त्यांनी 95 साली पुन्हा मी गेलो आणि हळूहळू प्रदक्षिणेत मग ते सातत्य राहिलं. 2000 साली त्यांनी मला सांगितलं की साधारण तुम्हाला वयोपरत्वे काही शक्य होत नाही, तर तुम्ही कोणीतरी सुरुवात करा. म्हटलं साहेब, हे आयोजनाचं काम काही शक्य होणार नाही, आयोजन हे एवढं सोपं नाही, एक प्रदक्षिणार्थी म्हणून ठीक आहे. पण योगायोगाने माझे मित्र होते, त्यांना मी चर्चा केली, म्हटलं आपण करूया का? तर त्यावेळेला साधारण 10 जण होतो आम्ही आणि त्या 10 जणांच्यानी सुरुवात केली 2000 साली. त्यावेळेला अगदी खूप म्हणजे अगदी मोजकी 10-12 लोक पण येत होती त्यावेळेला. आणि नंतर मग हळूहळू त्याची संख्या वाढत 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 तर गेल्या वर्षी 70-80 लोक होती. कधी 70 होतात, कधी 40 होतात, कधी 50 होतात, कारण दरवर्षी लोकांचा प्रतिसाद काही कमी जास्त होऊ शकतो, काही वैयक्तिक कारणांमुळे कोण येतं नाही येतं. तर त्यावेळेला जी अडचण होती अशी की अडचणी म्हणजे आता सध्या तिथलं जे नैसर्गिक अडचणी ज्या आहेत त्या आहेतच, कारण त्याला दरवर्षीच होतं. कारण 2005ला एक जो पूर आला, बरोबर, त्यावर्षी एक प्रदक्षिणा झाली नाही, कारण त्यावेळेला आम्ही जेव्हा रेकी करायला गेलो होतो तर रूट ओपनिंगला गेलो तर आम्हाला पूर्ण रूट ओपन करता आला नाही, म्हणून त्यावर्षी एकच वर्ष 2005ला ते झालं नाही. तर नैसर्गिक अडचणी येत राहतात. बाकी आर्थिक अडचणी आम्ही वैयक्तिक पातळीवर सोडवतो. बरोबर. काही पनवेलमधल्या आहेत, म्हणजे पनवेलमधले एक ज्येष्ठ वकील आहेत अनिल काळे म्हणून, त्यांचा नेहमी आम्हाला आर्थिक पाठिंबा प्रदक्षिणेसाठी असतो. दरवर्षी अगदी ते स्वतःहून विचारतात आणि काही प्रमाणात त्यांच्या समोर येणारी माणसं आणि मदत करणारी माणसं असतात. समीर, मला सांगा ना, पहिली प्रदक्षिणा तुम्हाला आठवते का? म्हणजे तुमची प्रदक्षिणा नाही, आयोजनाची पहिली प्रदक्षिणा आणि आता 17वी प्रदक्षिणा, ह्याच्यामध्ये कसे बदल होत गेलेले आहेत आपल्या आतापर्यंत? बदल तसा विशेष बदल नाही, पण फक्त काय आहे की त्यावेळेला ज्या म्हटलं आताप्रमाणे पहिल्या प्रदक्षिणेमध्ये किती जण होते? सुरुवातीला अगदी मोजकी 10-15 लोक होती, कारण त्यावेळेला हिरकणीचं नावही नव्हतं किंवा लोकांना माहिती नव्हतं आयोजनाचं. आणि रायगड प्रदक्षिणा आयोजन त्यावेळेला नंतर कोण करत नव्हतं. आणि आता फक्त एक युथ क्लब करतं महाड, आमची एक संस्था करते, अशा 2-3 मोजक्या संस्था करतात. त्यामुळे त्या मार्गावरती वर्षातले इतर दिवशी तिथे कोणी जात नाही. बरोबर. पूर्ण तो मार्ग तसाच म्हणजे निर्मनुष्य असतो. जसं आपण म्हणतो की ढोरवाटा असतात ग्रामीण भाषेत बोलायचं, तर तशीच ती वाट आहे. त्यामुळे ती वर्षभरानंतर आपल्याला पुन्हा पाऊस पडल्यानंतर तो पुन्हा रूट ओपन करावा लागतो, त्याच्यावर सगळं मार्किंग करावं लागतं आणि मगच ही प्रदक्षिणा होते. समीर, मला सांगा की जेव्हा प्रदक्षिणेला आपण जाहीर करतो की आम्हाला आता प्रदक्षिणा आपण ह्या दिवशी करणार आहोत, तर ही तयारी तुम्ही कशा पद्धतीने करता? स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय काय करावं लागतं ह्या प्रदक्षिणेसाठी? प्रदक्षिणेसाठी अगदी प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंतची सगळी तयारी, सुरुवातीपासूनची सगळी आम्हाला थोडंसं सांगा ना. साधारण म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आजपर्यंत काय झालेलं आहे की लोकांना अजून प्रदक्षिणा याचं संकल्पना अजून कळत नाही आहे, कारण एवढी वर्ष झाली. कारण लोकांना वाटतं रायगड प्रदक्षिणा म्हटलं ती आम्हाला फोन येतात की रायगड दर्शन होणार का? त्यामध्ये रायगडावर कुठल्याही प्रकारे आपण जात नाही, रायगडच्या पायथ्यापासून प्रदक्षिणा आहे, मध्यावरनं प्रदक्षिणा होते. तर सुरुवातीला आपण एक आताच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण किंवा फेसबुकवर वगैरे अशी बातमी देतो, पेपरनं देतो, न्यूज चॅनल्सला, आपल्यासारख्या न्यूज चॅनलला, मल्हारला पण बातमी आम्ही दिलेली होती. बरोबर. अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. साधारण 1-2 महिने आधी आपण जाहीर करतो. त्यानंतर लोकांच्या प्रतिसादाप्रमाणे मग आपण जे काय म्हणजे कोण ह्या माध्यमातून येतं त्याप्रमाणे मग आपण पुढे प्रदक्षिणेचं त्या प्रत्यक्ष त्या दिवशी तिथे जाऊन आदल्या दिवशी शनिवारी आपण तिथे जातो, कारण मोस्टली शनिवार रविवार करतो, कारण लोकांना रविवार सुट्टी असल्यामुळे त्या दृष्टीने शनिवार रविवार करतो. मग शनिवारी आदल्या दिवशी जाऊन तिथे आपले पाचाड जे रायगडच्या पायथ्याचं गाव आहे तिथे हॉटेल देशमुख म्हणून आमचे त्यांचे खूप जुने संबंध आहेत, साधारण आता सम्मेळनाच्या पासूनचे संबंध आहेत. त्यामुळे तिथे आम्हाला फक्त इथून आम्ही फोनवरून त्यांच्याशी बोलतो, बाकी तिथलं
वास्तव्याचं सगळं जेवणाची वगैरे जी सोय ते सगळं तिथे गेल्यावर आदल्या दिवशी शनिवारी आपल्याला आम्ही सगळे संस्थेचे लोक जातो शनिवारी आणि मग त्या दिवशी त्या तयारीला पाणी वगैरे सगळं दुसऱ्या दिवशी लोकांना लागतं, या गोष्टी तिथे आपण करतो. बरोबर. आणि मग प्रत्यक्ष रविवारी सकाळी 6:30-7 वाजता प्रदक्षिणा सुरुवात करतो. अच्छा, अशा प्रकारे आपण आयोजनाचा हा भाग आपला होतो. समीर, मला अजून एक अशी गोष्ट विचारायची की रायगड किल्ल्यावरती जाऊन रायगड पाहणं आणि प्रदक्षिणेतून रायगड पाहणं याच्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. खूप म्हणजे असं की म्हटलं तर की रायगडावरती जाऊन रायगडावरच्या ज्या महाराजांनी किंवा हिरोजी इंदुरकरांनी बांधलेल्या ज्या वास्तू आहेत ह्या आपण पाहतो, परंतु रायगडच्या बाजूनी चहूबाजूने रायगड पाहणं म्हणजे एक गड पण उजव्या बाजूला डाव्या बाजूला जे सह्याद्रीचं खोरं आहे, काळ नदी आहे, काळ आणि गांधारी आहेत, ह्या दोन्ही नद्या जशा काय किल्ल्याला एक प्रोटेक्शन आहे. बरोबर. कारण म्हणूनच कदाचित राजांनी तो राजगड नंतर राजधानीचा गड निवडला. कारण सह्याद्रीमध्ये किंवा कोकणामध्ये जो पाऊस पडतो तेव्हा ज्या नद्या दुथडी भरून वाहतात, त्या नद्या ओलांडून त्या काळी, आता पण भरपूर पाऊस असतो त्यावेळी सुद्धा नद्या ओलांडल्याशिवाय गडावर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्या नद्या ह्या खूप महत्त्वाच्या होत्या. तर तो नद्यांचं खोरं आहे ते पाहणं किंवा खालची गावं आहेत, छत्री निजामपूर म्हणा किंवा पाना आहे, इकडे सांदोशी आहे, किंवा समोर ज्या पुणे जिल्ह्याला म्हणजे जाण्यासाठी ज्या काय घाटवाट आहेत, मढे घाट आहे, त्याच्यानंतर लिंगाणा सुळका आहे, कावल्यावाल्याची खिंड, हे जे पाहणं आहे हे तुम्हाला गडावरून तेवढं नाही पाहता येत जेवढं प्रदक्षिणेच्या मार्गातून पाहता येतं. त्यानंतर कोटल्याचा डोंगर आहे, जिथून रायगड किल्ला हा शेवटी मराठ्यांच्या ताब्यातून गेला. तिथे फितुरीने गडावरती तोफ डागली गेली आणि गडावरचा संपूर्ण दारुखाना उद्ध्वस्त झाला होता. बरोबर. समीर, जेव्हा एखाद्या गडावरती आपण ट्रेकिंगसाठी जातो, गिर्यारोहण आपण करत असतो किंवा किल्ले पाहत असतो आपण, त्यावेळेला त्या गडाच्या पायथ्याशी असणारी जी गावं आहेत त्यांची आपल्याला मदत तर लागतेच. कारण तेच त्यांना पूर्ण माहिती असते त्या भौगोलिक परिस्थितीची, तिथले काही गोष्टी खाचखळगे काय आहे तिथले, त्या वातावरणाशी ते समरस झालेले असतात. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही असं ठरवता की म्हणजे प्रदक्षिणेच्या माध्यमातून तुम्हाला ह्या लोकांचा कशा पद्धतीने उपयोग करून घेता तुम्ही? स्थानिक लोकांचा मोठा सहभाग असतो. म्हणजे कसं आहे की आपण शहरातली लोक तिथे जातो आणि स्थानिक लोक जे आहेत ती तिथले आपल्याला रूट ओपन करताना त्यांची मदत खूप होते. कारण रूट ओपन केल्यानंतरच आपण ही प्रदक्षिणा करतो. म्हणजे त्यांचा तसा पडद्यामागचा भाग म्हणायला हरकत नाही, कारण ते झाल्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकत नाही. तर तो मार्ग जो आहे वर्षभरात एरवी कोण जात नाही, तर तो मार्ग ओपन करण्यासाठी आपल्याला तो स्थानिकांचा खूप हातभार होतो. समीर, आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत ह्या प्रदक्षिणेबाबत, मी तुम्हाला ते पुढे आपण ही चर्चा हे करणार आहोत. मित्रांनो, ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण घेऊयात छोटीशी विश्रांती. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खबरबातच्या खास बातमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय समीर कदम यांच्याशी, जे हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि गेली ते 17 वर्ष रायगड प्रदक्षिणा करत आहेत. त्या प्रदक्षिणेमध्ये त्यांचे इन्व्हॉल्वमेंट, त्यांचा सहभाग, त्यांचं नियोजन, अनेक गोष्टी आपण जाणून घेतोय. समीर, जेव्हा रायगड प्रदक्षिणा करायला निघतो आपण, त्यावेळेला रायगड प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे त्या मार्गाविषयी सांगा ना आम्हाला. प्रदक्षिणेचा मार्ग 16 किलोमीटरचा आहे. 16 किलोमीटर अंतर आहे. 16 किलोमीटर प्रदक्षिणेचं अंतर आहे. त्याची सुरुवात होते गडाच्या पायथ्यापासून, म्हणजे चित दरवाजापासून. अच्छा. चित दरवाजापासून सुरुवात झाल्यानंतर आपण टकमकच्या दिशेने मार्गक्रमण करतो. त्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक रायनॅक स्मारक म्हणून लागतं. थोडंसं नाव जरा
इंग्रजी वाटतं. अच्छा. तर रायनाक हे खरं रायनाक गायकवाड म्हणून नाव होते. जिथे आत्ता काय की त्या ठिकाणी तसं बघायला तर त्याला एक म्हणजे खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे ज्याला आपण देव मानतात ते लोक, आणि म्हणजे एक शेतीची कामं देवाला एक आपण गारण घालतो त्याप्रमाणे. आणि मग त्यांची कामं होतात सुरुवात. डाव्या बाजूला आपल्याला काळ नदीचं खोरं दिसतं खालच्या बाजूला. त्यानंतर समोर कावल्यावाल्याची खिंड आहे, कोकण दिवा आहे, मडेघाट आहे. मडेघाट म्हणजे ग्रामीण भाषेत मड म्हणजे मृत शरीराला मड म्हटलं तर तिथून तानाजी मालुसरे जेव्हा गेले तेव्हा त्यांना त्या मार्गाने आणलं गेलं म्हणून त्याला मडेघाट म्हणतात. अच्छा अच्छा. असं तो मडेघाट म्हणजे इतिहासामध्ये याची हे केलेलं आहे, हो, त्याची मडेघाट अशीच आहे आणि ते मड म्हणूनच ते मडेघाटाचा उल्लेख होतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कावल्याबावलीची खिंड आहे किंवा समोर एक लिंगाणा सुळका म्हणून आहे. हे जे घाटवाटा आहेत ह्या संपूर्ण घाटवाटा म्हणजे पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा याच्याशी निगडित. पण आता तिथे फक्त स्थानिक लोक किंवा गिर्यारोहणातलीच लोक तिथे जातात, त्या मार्गाने ट्रेक केले जातात. तर असं समोर दिसणारा पुणे जिल्हा आणि इकडचा रायगड जिल्हा. तर लिंगाणा सुळका जो आहे त्याचा एक विशेष असा इतिहास आहे की त्या काळी लिंगाण्यावरती कैदी ठेवले जायचे. पण ते रायगडवर दिसायचे नाही, दिसायचं असं नाही, म्हणजे तिथे कैदी ठेवले जायचे. तर त्याचे तिथला कैदी म्हणजे साधारण काळ्या पाण्याची शिक्षा की तिथून पुन्हा त्याची काही सुटका नाही, त्याचा जो अंत आहे तो तिथेच व्हायचा. तर असं ते लिंगाणा सुळका दिसतो. असं मार्गक्रमण करत असताना आपण टकमक सोडून पुढे जातो. आता टकमकचं नेहमी ते चित्र जे आपण पाहतो ते टोक आलेलं, तर तसं टकमक आपल्याला दिसत नाही. म्हणून प्रदक्षिणा करण्याचा हा एक येतोय की गडाचं वेगवेगळ्या अँगलनी तिथे आपल्याला दर्शन, गडाचा स्वभाव काय आहे तर तो वेगवेगळ्या दिशेने आपल्याला वेगवेगळा दिसतो. पुढे गेल्यानंतर भवानीचा खळगा लागतो, तो वरती प्रचलित. सध्या रायगडवरती आपण सर्वसाधारण लोक जगदीश्वर मंदिरापर्यंत जातात. भवानी टोक हे सर्वसाधारण कोण जात नाही, कारण एवढं लांब आहे. जगदीश्वर मंदिरापासून साधारण पाऊण ते 1 तास चालत जायला लागतं. आणि भवानी टोक का म्हटलं जातं तर भवानीचं मंदिर समोर प्रतापगड दिसतो त्या दिशेला. तर प्रतापगडावर भवानीचं मंदिर असल्यामुळे त्याला भवानी टोक, तिथून भवानीचं दर्शन होतं त्या टोकावर. कारण त्यावेळेला सगळ्या गोष्टी या सगळ्या इमॅजिनच यायच्या. कारण जसं आता खाली पाचाडला जिजाऊंचा वाडा आहे, तो वरून दिसायला महाराजांना मुलाचं आणि आईचं दर्शन यासाठी तो म्हणून ते फक्त तसं ते भवानी टोक होतं. आणि त्या भवानी टोकाच्या आपण खालच्या बाजूला येतो, प्रदक्षिणेचा साधारण मध्यभाग येतो, त्याला वाघोलीची खंड म्हणतात. अच्छा, मध्य भागामध्ये. म्हणजे आपण आता गड चालत चालत पुढे मध्यावरती आलेलो आहोत, भवानी टोकापर्यंत येतो. तर भवानीच्या खळग्याच्या खाली वाघोली खिंड लागते, जी मुख्य जो चढ आहे, सगळ्यात अवघड चढ जो आहे प्रदक्षिणेतला, सगळा खडतर मार्ग आहे तो वाघोलीचा खिंड आहे. वाघोलीची खिंड चढतानाच सगळ्या प्रदक्षिणार्थींचा कस लागतो, अगदी अवघड चढ. म्हणजे जसं इंच लढवू तसं ती त्यावेळेला नक्कीच त्यांना आठवत असेल तिथे. आणि आता सुद्धा जाताना सगळ्यांना इंच लढवावंच लागतं. आणि त्याप्रमाणे आपण ती प्रदक्षिणा घालणाऱ्या वाघोलीची खिंड आली रे बाबा समोर, आता चला तयार व्हा, असं पूर्णपणे होत असेल त्यांचं. ती वाघोलीची खिंड आपण तिथे चढतो. वाघोलीच्या खिंडीत चढलो की तिथे थोडासा आपला एक विश्रांतीचा एक थांबा म्हटलं तरी हरकत नाही. तिथे आपण थांबतो थोडा वेळ. काय तान लाडू, भूक लाडू हे थोडस होतं, शिदोरी काढायची, शिदोरी काढून खायची आणि पुढे निघायचं. आणि मग तिथून पुन्हा तो वाघोलीच्या खिंडीचं असं आहे की सध्या आपण घसरगुंडी म्हटलं, घसरगुंडी चित्र समोर डोळ्यासमोर घेतलं तर जसं असं चढतो त्याच मार्गाने पुन्हा खाली उतरतो, असा तो मार्ग आहे. तर त्यामुळे अक्षरशः उतरताना घसरगुंडीचा पण अनुभव घ्या आणि उतरण्याचा सुद्धा अनुभव, आणि घसरगुंडीनेच उतरायला लागतं. अगदी नवीन जे लोक ह्या वर्षी जी आलेली होती की दरवर्षी येतात नवीन येतात त्यांना घसरगुंडीनेच उतरतात, कारण चालणं हे खूप अवघड होतं, शक्यच नाही. असा तो एक अवघड मार्ग आहे. आणि त्याच वेळेला खाली उतरल्यानंतर आपल्याला समोर एक पोटल्याचा डोंगर दिसतो. पोटल्याचा डोंगराचा उल्लेख असा इतिहासात की ज्या डोंगरावरून रायगड ज्या वेळेला मराठ्यांच्या ताब्यातून गेला तर त्या रायगडाची त्या पोटल्याच्या डोंगरावरून फितोरीने तिथे त्याच्यावर भडीमार केला तोफेचा, आणि गडावरचा पूर्ण दारुखाना उद्ध्वस्त झाला आणि तिथून मराठ्यांच्या ताब्यातनं रायगड गेलेला आहे. तर तो समोर पोटल्याचा डोंगर दिसतो. म्हणजे आपण आता मध्यातून आलोय, आता पूर्ण आपण मागच्या बाजूला येतो. म्हणजे आपण आता पुन्हा पूर्वेकडे यायला पश्चिमेकडे गेलेलो. तर तिथून मग परत फिरत असताना आपण येताना दूरवर एक वाघ दरवाजा दिसतो.
वाघ दरवाजाची पण अशी आहे की तो खरंच वाघासारखा आहे, कारण त्याचं दर्शन घेतल्यावर आपल्याला दिसतं की खाली पूर्ण खोल दरी आहे, कडा आहे पूर्ण आणि त्या वाघ दरवाज्यातनं राजाराम महाराज तिथून खाली उतरलेले होते त्यावेळेला. म्हणजे आता आपण बघितलं तर आपली पाचावर धारण ऐकूनच बसू शकते अशी त्या वाघ दरवाजेचं आपल्याला दर्शन होतं. आणि तो वाघ तिथून उतरला, राजाराम महाराजासारखा वाघ. तिसरे छत्रपती, स्वराज्याचे तिसरे छत्रपती तिथून उतरले, तर त्या वाघ दरवाजेचं दर्शन होतं. तिथून वाघ दरवाजेचं दर्शन झाल्यानंतर साधारण आपण पुन्हा एक चढ लागतो, आणि तो चढ चढलो की आपण एक शेवटच्या टप्प्यात येतो काळकाईची खिंड म्हणून. अच्छा. दरम्यान 2 मध्ये एक ओहळ लागतात, तर ते सांगायचं राहिलं तर त्यामध्ये असं आहे की ते ओहळ म्हणजे पावसाळ्यातच वाहतात. एरवी तिथे आपल्याला काही पाण्याचा थेंब नाही दिसत, आणि हे पाण्याचा थेंब नाही दिसत म्हणून सांगायचं की 16 किलोमीटरमध्ये तुम्हाला कुठेही पाणी मिळत नाही, पाण्याचा टिपूस नाही. पाण्यासाठी तुम्हाला बरोबर साधारण 5 लिटर पाणी सोबत न्यावं लागतं प्रत्येकाला. ते कॅरी करायचं, स्वतः कॅरी करायचं, आपल्या सॅकमध्ये ते पाहिजेच पाणी आपल्यासोबत. कारण तिथे आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्हाला खायचं वस्तू एक वेळ आम्ही देऊ, पण पाणी मागितलं तर मी स्वतःही कोणाला देत नाही. बरोबर. पण पाणी प्रत्येकाने कॅरी करायचं, पाणी नाही मिळालं तर काय होतं सांगू शकत नाही. तर असं तो पाण्यासाठी खूप अवघड तिथला तो मार्ग आहे. आणि मग काळकाईच्या खिंडीमध्ये प्रदक्षिणेचा शेवट होतो, जिथे सध्या तिथून पुढे 1.5 किलोमीटरवरती रोपवे आहे, तिथे आपलं प्रदक्षिणेची सांगता होते. आणि प्रदक्षिणेची सांगता झाल्यानंतर आपण पाचाडला येतो, जेवण होतं, प्रदक्षिणार्थींना सगळ्यांना आपण एक प्रशस्ती पत्रक देतो प्रदक्षिणा पूर्ण केल्याबद्दल. अशा प्रकारे प्रदक्षिणा पूर्ण होते. समीर, जेव्हा प्रदक्षिणेला सुरुवात आपण करतो, पण सुरुवातीमागची अजून एक सुरुवात असते, आपल्या तयारीची सुरुवात, की आपल्याला हे सगळं करायचं आहे. जेव्हा आज आमचे प्रेक्षक आपल्याला सगळ्याला बघतायत, तुमचे आपण पाहतायत, प्रदक्षिणा कशी असा घेतली जाते त्यांना कळतंय, पण त्यांना जर आपल्या या प्रदक्षिणेमध्ये सामील व्हायचं असेल तर नेमकी कोणती तयारी करणं त्यांची गरजेची आहे? प्रदक्षिणेला तयारी म्हणजे शारीरिक क्षमता, तुमची चालण्याची तयारी पाहिजे. बरोबर. चालण्याची तयारी म्हणजे असं आहे की रस्त्याने चालणं वेगळं आणि जंगलातून चालणं वेगळं. कारण लोक रस्त्याने चालतात, आणि आपण शहरी भागामध्ये राहत असेल तर त्याला अजूनच आपल्याला बऱ्याच अडचणी, कारण चालणं हे आजकाल मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक लोक तेवढंच राहिलेलं आहे. पण त्या चालण्यात आणि ह्या चालण्यात फरक आहे. कारण इथे तुमची कस लागतो, क्षमतेचा कस लागतो. ह्या रस्त्यावर चालणं सोपं जातं, परंतु प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये चढताना तुम्हाला चढ उतार, तुमचे ढोर वाटा असतात. कारण ह्याला आम्ही त्यासाठी वयोमर्यादा ठेवतो. काय कशा? कारण वयोमर्यादा आम्ही 50 पर्यंत ठेवतो. पण आता तुम्ही मगाशी म्हणाल मग 68 वर्षाचे ग्रस्त कसे आले, तर त्यांचा स्वतःचा वैयक्तिक तसा अनुभव होता, त्यांचा अनुभव आम्ही बघितला म्हणून त्यांना आम्ही परवानगी दिली. अन्यथा 50 पर्यंतचे लोक पण काही थकतात, कारण तो चढ आहे. तो चढताना म्हणजे आम्ही सांगतो की तुम्हाला कोणतेही आजार नाही पाहिजेत, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, या कोणतेही हृदयविकार, हे कुठलेही आजार तुम्हाला तिथे चालत नाही. कारण तिथे जर त्याचं काय उद्भवलं तर आपल्याला ऐन वेळेला तिथे काहीच करता येऊ शकत नाही, कुठलेही उपचार तुम्ही देऊ शकत नाही. सोबत जरी डॉक्टर असला तरी, डॉक्टर सोबत असतात, पण तरी सुद्धा त्यांना ह्या आजाराचे तिथे तुम्हाला काहीच देऊ शकत, प्राथमिक उपचार करणारे प्राथमिक उपचार करू शकतो, पण इतर कोणत्याही आजारावर काही उपचार स्पेशलिस्ट नाहीत आपल्यासोबत. अगदी हृदयविकार तज्ञ असले तरी ते तिथे काहीच करू शकत नाही, कारण अशी तिथली स्थितीच तशी आहे, भौगोलिक स्थिती तशी त्या पद्धतीची आहे. त्यासाठी लोकांनी चालण्याचा हा सराव ठेवायला हवा. त्यानंतर बाकी शारीरिक क्षमता म्हटलं ती आहेच, आणि तिथल्या परिस्थितीत तुम्हाला जे मिळेल ते, त्या 2 दिवसात राहण्याची, तिथलं खाणं, हे सगळं तुम्ही घरच्या सवयी तिथे चालत नाही. मला एवढंच पाहिजे, मला एवढ्या वाजताच पाहिजे असं तिथे चालत नाही. या गोष्टींची सवय तिथे करून तुम्हाला तिथे यायला. आणि मग तुम्ही जेव्हा प्रदक्षिणेला सुरुवात करता त्यावेळेला मग तुम्ही ह्या प्रदक्षिणार्थी जे सगळे आलेले आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सूचना करता, कोणकोणत्या सूचना करता, त्यासाठी त्यांनी काय करायला हवे? त्या प्रदक्षिणेवरतींना सूचना अशा असतात की आपण निसर्गात येतोय तर निसर्गाची कोणती हानी होणार नाही. मला तेच अपेक्षित होतं, कारण जाताना आपले फक्त पावलाचे ठसे ठेवून जा, बाकी काही घरी घेऊन जाऊ नका. बरोबर आहे. कुठली बाजूला झाडं तोडू नका, कारण कदाचित त्याच्यात तुमचा वैयक्तिक जीवाला पण धोका असू शकतो. काही झाडांची माहिती नसते, काही विषारी झाडं असू शकतात. कुठलं पान फळ चुकून तुम्ही कुठे केलं किंवा नुसत्या त्याच्या हुंगण्याने पण, श्वासात पण तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. आणि प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये जास्तीत जास्त तुम्ही निसर्गाचा अनुभव घेत जा.
बरोबर. गड पहा, आजूबाजूचा निसर्ग पहा, जेणेकरून निसर्गाला हानी पोहोचू नये हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं. बरोबर. आणि पण ह्याच्यामध्ये आता आपण आता चर्चा करतो त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की ऐन वेळेला काही अशी कुठली गोष्ट उद्भवू शकते किंवा शिकलेली आहे किंवा शकू शकते, असं सगळ्या गोष्टी आहेत. मग असं तुम्हाला या तुमच्या प्रदक्षिणेच्या कालावधी असा कुठला अनुभव आला का एखादा अशी की म्हणजे ज्याला तुम्हाला खूप अगदी टप्पणे त्या गोष्टीला तोंड द्यावं लागलेलं आहे, असं एखादा क्षण तुमच्या आयुष्यात? नाही, सुदैवाने असं अजून तरी काही झालेलं नाही. फक्त काळजी घ्यावी लागते, कारण त्यासाठी आम्ही सांगतो की स्वतःचा आत्मविश्वास ठेवू नका, जास्त आत्मविश्वास, कारण निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. त्यामुळे आम्ही काळजी घ्या एवढं सांगतो. आणि तसं विशेष नाही कळलेलं, कारण लोकांना आम्ही तशाच सूचना देतोच. त्यामुळे अजून तरी तशी काही सुदैवाने वेळ आली नाही. नक्कीच. समीर, तुम्ही रायगडच्या पायथ्याशी असलेलं कोंझर गाव, हे कोंझर गावचे तुम्ही सुपुत्र आहात. तुमच्या घराच्या तिथूनच अगदी रायगडचं टकमक टोक दिसतं, समोरच रायगड तुमच्या समोर उभा असतो, रोज तुम्हाला दर्शन घेता येतं. तर तुम्ही आजपर्यंत ह्या प्रवासामध्ये लहानपणापासून तुम्ही रायगड पाहताय, आज तुम्ही प्रदक्षिणा करताय, गेले अनेक वर्षे तुम्ही रायगड अनुभवताय, डोळ्यात साठवताय, त्याची वेगवेगळी रूपं पाहताय, बरोबर ना? तर तुम्हाला हा रायगड कसा वाटतोय आजपर्यंत, तुम्हाला कसा वाटलेला आहे तुमच्या अनुभवातून, त्याचं काय रूप तुम्ही पाहिलेले आहेत ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा ना. काय वाटतं तुम्हाला गडाकडे पाहताना? गडाकडे पाहताना म्हणजे आपण आज महाराजांनी एवढं म्हणजे राजधानीसाठी निवडलेलं वैभव आहे, राजगडावरनं महाराजांनी रायगड निवडला, तर म्हणजे त्याची जी भौगोलिक स्थिती आहे ती खूप छान आहे. म्हणजे छान म्हणजे अशा दृष्टीने दिसण्यासाठी नाही म्हणत की ऐतिहासिक काळाप्रमाणे म्हणजे महाराजांनी तो अभेद्य असावा, ज्याच्यावरती शत्रूने आक्रमण करू नये किंवा सहजासहजी त्याच्यावर हल्ला होऊ नये, अशा दृष्टीने त्यांनी ते निवडलं. त्यामुळे आपल्याला त्यांची महाराजांचा जो दूरदृष्टीपणा जो आहे तो दिसून येतो. बरं, त्यांची निवड, त्यांची पूर्ण त्याबद्दलची माहिती, तर त्यामुळे महाराजांबद्दल असलेला आदर 350-400 वर्षानंतर सुद्धा आपल्याला त्यातून ते गोष्ट घेण्यासारखी आहे. नक्कीच. आणि म्हणून रायगडबद्दलचं प्रेम हे सगळ्या शिवप्रेमींना तो आहे, तुम्हाला आजही आहे आणि याच्या पुढेही तसंच राहणार आहे. समीर, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या प्रदक्षिणेविषयी नक्की सांगा की प्रदक्षिणा का करायला हवी आहे त्यांनी. प्रदक्षिणा करण्यासाठी मूळ म्हणजे कारण असं आहे की आपली शारीरिक क्षमता पण जोखता येते, बरोबर. त्यानंतर गड चहूबाजूनी बघता येतो, गडावरच्या वास्तू आपण पाहतो, पण प्रदक्षिणेच्या मार्गात ज्या गोष्टी आपण पाहतो त्या आपण इतर ठिकाणी किंवा गडावर आपण पाहू शकत नाही. आणि स्वतःच्याबद्दल म्हटलं ना की आपल्याला जो शहरात जो सगळ्या गोष्टींबद्दल आत्मविश्वास असतो, मी हे करीन, मी अमुक करीन, मी ते करीन, ते तिथे गेल्यानंतर आपला कस लागतो की निसर्ग आपल्याला कसा साथ देतोय, सोबत करतोय आणि मी काय करू शकतो, किंवा निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत, किती लहान आहोत, हे आपल्याला तिथे दिसतं. नक्कीच. आणि आपली स्वतःची क्षमता आपण तिथे आजमावू शकतो. नक्कीच. त्यासाठी रायगड प्रदक्षिणा प्रत्येकाने एकदा तरी करावी. समीर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला रायगड प्रदक्षिणेविषयी खूप काही माहिती दिली. तुमच्या ह्या कार्याला आमच्या ह्या खासबाततर्फे खूप खूप शुभेच्छा देतोय. मित्रांनो, समीरने उभे केलेल्यासारख्या संस्था तुम्ही सुद्धा चालवत असाल, तुम्ही सुद्धा समाजामध्ये खूप चांगलं काम करत असाल, पण तुमची संस्था काय करते हे नेमकं आम्हाला सुद्धा कळायला पाहिजे आणि सगळ्या प्रेक्षकांना कळायला पाहिजे, जगाला कळलं पाहिजे तुमच्या संस्थेचं स्वरूप काय आहे. आणि हे कळा म्हणून निश्चितपणे आमचं व्यासपीठ तुमच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहे, पण ह्या व्यासपीठावरती येण्यासाठी आमचा पत्ता तर लिहून घ्या. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.